माझ्या आणि आईचे एका शिल्लक कारणामुळे भांडण झाले। तिला मी काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते पण ती समजतच नव्हती। झालं असं की सकाळी सकाळी उठून मी नेहमीप्रमाणे आपल्या वर्कआउटला गेले। तिकडे गेल्यानंतर नेहमीप्रमाणे माझी जी एक्सरसाइज मी कंटिन्यू करते ते मी करून मग घरी निघाले। घरी आल्यावर मग आईने मला आज पोहे बनवून ठेवलेले, तर मी आई आणि माऊ हे गप्पा गोष्टी करून पोहे खात होतो। त्यानंतर थोड्या वेळाने आई मला बोलली की चल आपण बेडशीट टाकून घेऊ। मला दिसतच असेल का मी आणि आई बेडशीट लावत होतो आणि ही माऊ ती खराब करायला निघाली। ते झाल्यानंतर मग मी भांडे घासून घेतले आणि फ्रेश होऊन मस्तपैकी वेणी घालून घेतली। तेव्हाच आमच्या दोघींची थोडी मचमच झाली, पण मी शांत बसले, कारण जर अजून मी काही बोलले असते तर तिच्या हातात जी गोष्ट भेटली ती तिने माझ्या डोक्यात घातली असती। म्हणून मी माझं जे जे काम होतं ते एकदम गप्प होऊन करून घेतलं। जसं झाडू मारून घेतला आणि आज झाडांना पाणी घालायचं होतं तर त्यांना पाणी सुद्धा घालून घेतलं। त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि आज ती बोलली का मी बिर्याणी बनवते पण ती आपण चुलीवर बनवू। तर तिने मला गावात कोळसा घ्यायला पाठवलं होतं। तिकडे गेल्यावर मला कोळसा तर भेटला नाही, पण मला त्या लोकांनी सांगितलं की कोळशापेक्षा तू चुलीसाठी लाकडं वापर। आता लाकडं मला एवढ्या रात्री कुठं भेटेल ते मी विचारातच पडले, पण मला एक मावशी दिसली, त्यांनी माझी खूप मदत केली। त्यांच्याकडे लाकडं होते तर त्यांनी मला ते लाकडं देऊन दिले थोडेफार। आणि मग मी आईला सांगितलं की गावात गेले होते, असं असं झालं आई, तिकडचे लोक खूप सुंदर आहे, त्यांनी माझी खूप मदत केली। आणि ते सगळं सोडून माझी आई काय बोलली का मला कोळसा पाहिजे होता, तू कोळसा का नाही आणला। तर तिला मी तेच सांगत होती का ते मला बोलले कोळशापेक्षा तुम्ही लाकडं वापरा। मग एवढं समजून समजून ती नेमका मांडली आणि मग ती मला बोलली जा आणि चिकन घेऊन ये। घरी आल्यानंतर मग आईने चिकन वगैरे साफ केलं, सगळे मसाले काढून ठेवले आणि मी चूल पेटवली। खरं म्हणजे तर मला चूल पेटवता येत नव्हती म्हणून मी व्हिडिओ सुद्धा काढला नाही। नेक्स्ट टाइम जेव्हा पुन्हा काहीतरी बनवेन तर मी पूर्ण व्हिडिओ टाकेन। आणि जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती ना की आई छोटी चूल बनवणार आहे, तर हीच ती चूल होती छोटीवाली। त्यानंतर मग आपली बिर्याणी तयार झाली आणि खरं सांगू तर ते दादा बोलले मला की गॅसवरच्या जेवणपेक्षा चुलीवरचं जेवण खाऊन बघ, एकदम मस्त लागेल। आणि त्यांचं बोललेली गोष्ट एकदम खरीच निघाली। जेव्हा मी बिर्याणीचा एक घास खाल्ला तेव्हा मला एवढा मस्त वाटलं ना, आणि घरात सुद्धा सर्वांना ती बिर्याणी आवडली। सकाळपासून बाई आताच हसलीये माझ्या व्हिडिओमध्ये, नाहीतर ती रागूनच बसली होती। तर असा होता आपला आजचा दिवस। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये। बाय।